मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकांसाठी शिंदेची शहांकडे 107 जागांची मागणी। मात्र शहांकडून शिंदेला कोणतेही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा, अमित शहांकडून पालिका निवडणुकांबाबत संकेत, सूत्रांची माहिती। विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुनाबाद चव्हाट्यावर लग्न सोहळ्यात पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादवांसह मुलगा विनय यादवांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा। शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फरियाद। राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर, वाळकी, अकोळनेर या परिसराला फटका। वाळकी पूलही पाण्याखाली, पाणी न ओसरल्याने 24 तासानंतरही अनेक गावांचा संपर्क तुटला। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला। नवी मुंबईत मुसळधार पाऊस, एपीएमसी बाजारपेठेत फळांचा मोठ्या प्रमाणात नुकसान, ग्राहक नसल्यामुळे फळं पडून। पुण्यातील दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। 8 महिन्यांपूर्वीच बांधलेला राहूमधील रस्ता पावसामुळे वाहून गेला। मुंबईत पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार। कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार। कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। राज्यात पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार। अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका। पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार समोर। नालेसफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकल्याचा प्रकार। बिबवेवाडी आणि फुलपाखरू उद्यान परिसरातील घटना। सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न। इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। नागपूर हिंसाचार प्रकरणी सूत्रधार फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला। फहीम खानवर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल। सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ। आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार आहे। राज्यातील 500 पोलीस निरीक्षकाच्या बदल्या। पोलीस महासंचालक कार्यालयातून बदलीचे आदेश जारी। रायगडच्या किकवीमधील सावली फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा। शेळीपालनाचा व्यवसायाच्या आड एमडी ड्रग्जचा कारखाना। 24 कोटी 47 लाख किमतीचं 12 किलो एमडी ड्रग्ज जप्त। अमेरिकेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी। विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश। डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांची ट्रम्प प्रशासनाचा वाद। आयपीएलच्या समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूरच्या रिअल हिरोंचा सन्मान होणार। 3 जूनच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचं तिन्ही सैन्य दल प्रमुखांना निमंत्रण। बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांची माहिती। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।